हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? यावर्षी तुम्हाला तर माहिती आहे किती कमी दिवसाचं हळदी-कुंकू आलं होतं ना, फक्त 3 दिवस होतं आणि त्यानंतर एक वसंत पंचमी आणि त्यानंतर एक रथसप्तमी. कालची वसंत पंचमी झाली आणि आम्हाला जायचं होतं हळदी-कुंकाला. घराजवळच जायचं होतं 2-3 घरी. तर म्हटलं चला आता रेडी होऊन जाते हळदी-कुंकाला जायला. साडी नेसायची होती, पण खूप जास्त कंटाळा येत होता साडी नेसायचा. तर म्हटलं ड्रेसच वेअर करते. ब्लॅक कलरचाच ड्रेस वेअर केला होता आणि आम्ही पोहोचलो त्यांच्याकडे. खूप सुंदर असं घर सजवलं होतं त्यांनी. आम्ही वाण वगैरे घेतला आणि त्यानंतर मग त्यांनी खूप फोर्स केला तर नाश्तासुद्धा भरपूर लोकांनी मला या ड्रेसची लिंक मागितली होती, पण हा ड्रेस मी शॉपमधून घेतलाय, ऑनलाईन नाही घेतलाय, म्हणून मी लिंक तुम्हाला देऊ नाही आमच्याकडे शकले. संक्रांतीमध्ये मोठ्यांचे पाय धुवायचे असे रिच्युअल्स आहे. आम्ही दोघींनी पण सासूबाईंचे आणि मोठ्या जाऊबाईचे पाय धुतले होते, पण कल्याणीला आमचे पाय धुवायचे होते, म्हणजे रोशनचे आणि माझे. रोशन राजस्थानला गेला होता ना, त्यामुळे ती आमच्या दोघांचे पण पाय धुवायचे राहून गेली होती आणि आई बोलली, की "आज वसंत पंचमी आहे, तर धुवून घे दोघांचे पण पाय." म्हणूनच मग तिने आमच्या दोघांचे पण पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर ना, मग तिने मला वाणसुद्धा दिलं, कारण ती वाण द्यायची विसरून गेली होती हां, सांग. हळदी-कुंकवाच्या दिवशी. तर मग आज वाणसुद्धा दिलं आणि खूप छान असा उखाणासुद्धा तिने मला काय सांगितला. माहिती काय ते सांग. गळ्यात नाही ना, मंगळसूत्र, चल ते सांगेन, सांगेन. सौभाग्याची खून, निलेश रावांचे नाव घेते पाटलांची सून. वाह! सर्व झाल्यावर ती माझ्या ते पाया लागली आणि मी तिला खूप छान असा आशीर्वाद दिला. त्यानंतर आमच्याकडे नवऱ्याचे सुद्धा पाय धुतात. तिने नीलूभाऊचे पाय धुतले आणि मी रोशनचे पाय आधीच धुतले होते. हे सर्व आटोपल्यानंतर मला एक पार्सल पॅक करायचं होतं हलवा ज्वेलरीचं. रोशनने ते पार्सल पॅक केलं आणि त्याला बोलले, "मी उद्याला सोडून देशील?" म्हणून आणि असा होता आजचा व्लॉग. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.